देवाचं नाव हे आपल्या ओठावर येणं हे खूप महत्वाचं आहे. मग तुम्ही ते कामात असाल तरी घेऊ शकता, कामात नसाल तरीही घेऊ शकता, उठताना घेऊ शकता, बसताना घेऊ शकता, कंटाळा आल्यानंतरही घेऊ शकता किंवा रिलॅक्स असतानाही घेऊ शकता. पण ते भगवंताचं नाम आपण घेतलं पाहिजे. जर तुम्ही देवाचं नाव स्नान करताना घेतलं तर ते तीर्थस्नान होतं. जर तुम्ही देवाचं नाव भोजन करताना घेतलं तर तो महाप्रसाद होत असतो. जर तुम्ही देवाचं नाव चलताना घेतलं तर ती तीर्थयात्रा होत असते. जर तुम्ही देवाचं नाव झोपताना घेतलं तर ती ध्यान निद्रा होत असते. आणि जर तुम्ही भगवंताचं नाव घरामध्ये घेतलं, दारामध्ये घेतलं तर ते महाद्वार होत असतं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर तुम्ही देवाचं नाव घरामध्ये घेतलं तर त्या घराचं मंदिर होत असतं. म्हणून प्रत्येक वेळी देवाचं नाव हे तुम्ही घेतलंच पाहिजे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे.